अयोध्येचेच काय, संपूर्ण जगताचे साम्राज्य सुद्धा माझ्यासाठी निरर्थक आहे बंधू. या सगळ्याचे महत्व माझ्यासाठी आपल्या चरणाच्या एका कणापेक्षाही कमीच आहे. काय झाले बंधू? काही नाही लक्ष्मण, मी भरतसाठी चिंतित होतो. भरतच्या अनुपस्थितीमध्ये अयोध्येत ज्या घटना घडल्या, जेव्हा त्याला त्या माहीत होतील तेव्हा त्याची मनस्थिती काय होईल? बंधू, कृपा करून त्यांचे नाव माझ्यासमोर घेऊ नका. का लक्ष्मण? यात भरतचा काही दोष नाही. काहीच दोष नाही? कसा काहीच दोष नाही? बंधू, तुम्हास काय वाटते, बंधू भरतास याबद्दल काहीच माहित नसेल? लक्ष्मण, नाही बंधू. बंधू, भरत जाणून बुजून आपल्या आजोळी गेले होते, जेणेकरून त्यांच्या पाठीमागे त्यांची माता आपल्या विरोधात कट रचू शकेल. नाही लक्ष्मण, असं नको बोलू. त्याने कुठलंही कारस्थान केले नाही. माता कैकेयीकडे निश्चितच कुठले योग्य कारण असेल, म्हणून त्यांनी असे केले. बंधू, कारण भलेही कितीही उचित का असेना, कुठली माता आपल्या सगळ्यात प्रिय मुलासाठी वनवासाची मागणी करते? लक्ष्मण, माता जे काही करतात ते आपल्या मुलांच्या कल्याणासाठीच करतात. यात तुम्हाला कल्याण दिसते? बंधू, आपण विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, परंतु मला पूर्ण विश्वास आहे की हे कारस्थान त्या मातेने आणि तिच्या पुत्राने मिळून रचले आहे. लक्ष्मण, तू भरत बद्दल असा विचारही कसा करू शकतोस? बंधू, हा तर आपला मोठेपणा आहे, परंतु आता तर सगळी अयोध्या त्याचा द्वेष करते. म्हणाला तर माझा बंधू आहे, परंतु एकदा का तो माझ्या समोर आला तर माझा बाण त्याच्या छातीत. लक्ष्मण, भ्राता भरत बद्दल असं नका बोलू. तुम्ही तुमच्या मनालाच विचारा. आपले मन जाणते की भ्राता भरत कसे आहेत. पूजा करतात ते रघुनंदनांची, आणि स्वप्नातही यांच्याबद्दल अनुचित विचार करणार नाहीत. मी कुठल्याही भरताला ओळखत नाही किंवा ओळखू इच्छितो. मी आपल्या भोजनाची व्यवस्था करतो. सीते, लक्ष्मणचे विचार अनुचित आहेत. माझ्या भरतला जेव्हा त्या सत्याबद्दल कळेल जे अयोध्येत घडले, तर अशा परिस्थितीत स्वतःला सांभाळू शकणार नाही सीते. सीते, मला आभास होत आहे की काहीतरी अनुचित घडणार आहे.
माता, 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 नाही. नाही. हे सर्व काय आहे माते? हे सर्व काय कसं झालं? माते, हे सर्व केव्हा झाले? मागच्या पौर्णिमेच्या दिवशी. मग मला कोणी ही दुःखद बातमी दिली का नाही? आमची इच्छा नव्हती की. भरत, कुठे चाललायस? रामबंधूंकडे. ते तर हे सर्व पाहून ढासळून गेले असतील. राम इथे नाहीये भरत. मग कुठे आहेत रामबंधू? तू ये माझ्यासह. परंतु माता, मी. तू बस ना, मी तुला सगळं काही सांगते. मला सर्व नका सांगू माता. मला केवळ एवढे सांगा की रामबंधू कुठे आहेत? तुझे बंधू राम, सीता आणि लक्ष्मणसह खूप मोठ्या काळासाठी निघून गेले आहे. गेले आहेत? परंतु कुठे गेलेत माता? वनामध्ये. वनात? हे आपण काय बोलत आहात माता? कोणत्याही कारणाशिवाय रामबंधू वनात का जातील? पण रामाला वनवासाला पाठवण्यात आले. वनवास? परंतु माता, कोणी त्यांना वनवासात पाठवण्याचे दुस्साहस केले? आम्ही पाठवलंय रामाला वनवासाला.
आम्हाला असं करावंच लागलं पुत्रा. आम्हाला दुसरा कुठला मार्गच दिसत नव्हता. कारण असं आहे की जर राम इथे असता ना, तर मग त्याने तुला कधीच अयोध्येच्या राजसिंहासनावर बसू दिलं नसतं. आणि पुत्रा, तुझ्यापेक्षा अधिक योग्य अयोध्येचा राजा दुसरा असूच कोण शकतो? पुत्रा, आम्ही अयोग्य असं काहीच केलं नाही. आम्ही तर फक्त आमची 2 वचनं मागून घेतली. कारण तुझ्या पिताश्रींनी वचन दिलं होतं ना त्यांना पूर्ण करण्याचं. कोणती होती ती 2 वचनं? पुत्र, आम्ही जे काही मागितलं ना ते तुझ्यासाठीच मागितलं. अन्यथा तुला काहीही मिळालं नसतं. आम्हाला केवळ एवढे सांगा की ती 2 वचने कोणती होती? पहिलं वचन हे होतं की रामाच्या स्थानावर, अयोध्येच्या राजसिंहासनावर तू बसावस. आणि दुसरं वचन हे होतं की रामाला 14 वर्षांसाठी वनवासाला पाठवलं जावं. नाही माते, नाही. हे आपण काय केलं? आणि पुत्रा, आणि स्वयं रामाने आम्हाला सांगितलं की पिताश्रींची इच्छा असो किंवा नसो, तो अवश्यही त्यांची वचनं पूर्ण करेल. आणि रामाने आम्हाला हेही सांगितलं की एकदा का वचन दिलं गेलं ना पुत्रा, की ते अवश्य पूर्ण करायचं असतं. आणि रघुकुळाची हीच तर रीत आहे की प्राण जाओ पण वचन न जाओ. भरत, पुत्रा, एक माता आपल्या पुत्रासाठी आणखी काय मागू शकते? नका म्हणू स्वतःला माझी माता आणि मला तुमचा पुत्र. आणि आपण हा विचार कसा केला की आपल्या या अनर्थात मी तुमची साथ दे? कसा विचार केला तुम्ही की मी त्या राजसिंहासनावर बसेन ज्यावर राम बंधूंचा तेव्हापासून अधिकार आहे जेव्हा मी जन्म घेतला? भरत, सावधान, सावधान. आपल्या अपवित्र जिभेतून माझं नाव घेऊ नका. अरे आपण मातेच्या नावावर कलंकात कलंक. जे काही आपण केले आहे त्यानंतर कोणालाही आपल्यासारखी माता नको असेल. आणि जे काही आपण पिताश्रींसोबत केले आहे त्यानंतर कोणालाही आपल्यासारखी पत्नी नको असेल. कशासाठी केले आपण सर्व? हा, कशासाठी? या राजवाड्यासाठी, शक्तीसाठी, माझ्यासाठी? अरे आपल्याला माहित नव्हतं की आपला पुत्र भरत या सगळ्याची कामनाच करत नाही. मग का? आज ना केवळ आपण आपला सन्मान गमावला आहे,
आपण आपला पुत्र देखील कायमचा गमावला आहे. नाही भरत, असं नको बोलू. बस. आज मी दशरथ पुत्र भरत संपूर्ण जगाला साक्षी ठेवून मी आपला त्याग करतो. आता यापुढे आपला आणि माझा कोणताही संबंध नाही, काही नातं नाही. आजपासून आपण माझी माता नाही आणि मी आपला पुत्र नाही. आज मी दशरथ पुत्र भरत संपूर्ण जगाला साक्षी ठेवून मी आपला त्याग करतो. आज ना केवळ आपण आपला सन्मान गमावला आहे, आपण आपला पुत्र देखील कायमचा गमावला आहे. आजपासून आपण माझी माता नाही आणि मी आपला पुत्र नाही. मला क्षमा करा बंधू. बंधू, भोजन. नाही लक्ष्मण, मला भूक नाही. माता. राम, माता. मला क्षमा करा माता, मला क्षमा करा. माता, काही मातेने हे जे काही केले आहे त्याच्यासाठी आपण मला क्षमा करा माता, मला क्षमा करा. मला तर त्यांना माता म्हणायलाही लाज वाटते. माता, मी अयोध्येच्या युवराजांचीच प्रतीक्षा करीत होते. अयोध्या नरेशला हे निवेदन आहे माता.
बंधू श्रीरामांच्या समक्ष तर माझे काही अस्तित्वच नाहीये माते. माता, आपण मला नरेश म्हणून संबोधित करू नका. भरत, मला कुठल्याही प्रकारे राम पर्यंत पोहोचव आणि तिथेच सोडून ये. नाही माता, नाही. तुम्ही कुठेही जाणार नाही. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. तुम्ही राम बंधूंकडे जायचं नाही. आता राम बंधू स्वतः तुमच्याकडे येतील. काय हे सत्य आहे भरत? राम? हो माता, मी आता राम बंधूंना परत आणायला चाललो आहे आणि कुठूनही शोधून त्यांना अयोध्येत परत घेऊनच येणार. भरत, सत्य तर हे आहे की रामाविना माझे आयुष्य सुने झाले आहे. आता असे वाटते की रामाविना मी एक क्षणही जिवंत नाही राहू शकणार. भरत, तू अयोध्येच्या राजसिंहासनावर बस. नाही माता, नाही. नाही. पण माझ्या रामाला घेऊन ये. माझ्या रामाला घेऊन ये. होय माते, होय. अवश्य मी आपल्या रामांना घेऊन येईन. माझ्या रामाला घेऊन ये. मला अयोध्येच्या राजसिंहासनाचा काहीच मोह नाही. राम बंधू जिथे कुठे असतील, मी त्यांना शोधून अयोध्येस अवश्य परत घेऊन येईन. हे असंभव आहे गुरुदेव, असंभव. जोपर्यंत राम बंधू परत येत नाहीत, मी या राजसिंहासनावर नाही बसू शकत. परंतु अयोध्येला एका राजाची आवश्यकता आहे पुत्र. मी तो राजा नाहीये गुरुदेव. आपण तर जाणताच आहात, राम बंधूंच्या वनगमनानंतर अयोध्यवासी माझी घृणा करतात. अयोध्येच्या प्रजेला एक सर्वोत्तम राजा हवा आहे आणि तो मी नाही. परंतु तोपर्यंत राजसिंहासन रिक्त राहू शकत नाही. तर राहू द्या हे राजसिंहासन रिक्त. येणाऱ्या काळासाठी मी एक उदाहरण प्रस्तुत करू इच्छितो की जोपर्यंत सर्वोत्तम शासक नाही मिळत, राजसिंहासन रिक्त ठेवण्यात काहीच वाईट नाही. आता मी जे करणार आहे त्याने येणाऱ्या पिढीला हे सिद्ध व्हावे की शासकास प्रजाद्वारे आणि प्रजेसाठी असायला हवे. शक्तिशाली बनण्याच्या लोभासाठी नसावे आणि नाही निरंकुश राजा बनण्यासाठी. अयोध्येचे प्रिय राजा श्रीराम यांना परत आणण्यासाठी जात आहे. मीही आपल्या सोबत येईन राजकुमार भरत. देव करो सर्वांना तुमच्यासारखा बंधू मिळो. आपण त्वरितच जाण्याची तयारी करा सुमंत काका. परंतु जाण्यापूर्वी तुला आपल्या पिताश्रींचे अंतिम संस्कार करावे लागतील पुत्र. नाही गुरुदेव, हा अधिकार बंधू रामांचाच आहे आणि तेच येऊन पिताश्रींचा अंतिम संस्कार करतील. माझे रक्षण करा, वाचवा मला. हे माझा जीव घेतील, वाचवा मला.
रक्षण करा माझे. दया करा, वाचवा मला. तिथे जे काही अनर्थ घडले आहे ते सर्व हिच्यामुळे. मी हिला जिवंत नाही सोडणार. नाही शत्रुघ्न. बघा बंधू, हिने किती मोठे दुष्कर्म केले आहे. आपल्या जीवनात अंधकार केला बंधू. तू चिंता नको करू शत्रुघ्न. मी बंधू रामांना परत आणायला निघालोय. त्यांना घेऊनच परत येईन. बंधू, मी पण आपल्या समवेत येतो. नाही शत्रुघ्न, तू इथेच राहून कौशल्य मातेची आणि सुमित्रा मातेची काळजी घे. आणि या नागिणीला बंदीगृहात टाकून द्या. जोपर्यंत मी बंधू रामांना घेऊन येत नाही, हिचा सोक्षमोक्ष बंधू रामच करतील. काय झाले रघुनंदन? हवा आपले लक्ष बदलत आहे. काय होतं आहे मला काही समजत नाहीये. असे वाटत आहे जसे सगळे द्वार आपोआप उघडत आहेत आणि या संपूर्ण विश्वात तरंगणारी उत्तरं माझ्यापर्यंत पोहोचू पाहतायत. परंतु त्यांना कोणीतरी थांबवतोय. तुमचं अज्ञान त्यांना थांबवत आहे राम. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आपण आपल्या जीवनाचे यथार्थ उद्देश नाही जाणत राम, आणि आपणास सर्व उत्तरे आपणहून मिळतील. जेव्हा आपण हे जाणाल की आपली माता कैकेयींनी आपणास वनवासाला का पाठवले. पहा, राम राम राम. या सगळ्यासाठी आपण मलाच का निवडलं इंद्रदेव? मी माझं सर्वस्व गमावून बसले. माझ्या प्रत्येकाला गमावून बसले. इंद्रदेव, माझ्याकडून अशी काय चूक झाली होती की तुम्ही माझ्या बाबतीत असं केलं? या कार्यासाठी आपण मलाच का निवडलं? यासाठी देवी की आपण एक दृढ स्त्री आहात. मी दृढ स्त्री नाहीये इंद्रदेव, नाहीये. मला ही भावना आहेत. परंतु एक आपणच आहात ज्या आपल्या भावनांना नियंत्रित करू शकता.
आपल्या व्यतिरिक्त आणखी कोणीही नव्हतं जो जगभराचे अपयश मिळवून आपले सारे संबंध तोडून आपला प्रिय पुत्र रामास वनवासाला पाठवायला तयार होईल. विश्वाच्या कल्याणासाठी कुणाला तरी हे करावंच लागणार होतं. भले हे जग आपणास कुमाता म्हणेल, परंतु सत्य तर हेच आहे देवी की या महान उद्देशाच्या प्राप्तीसाठी परमात्म्यानं आपणास निवडलं आहे. परंतु याच कारणाने मी माझं सर्व काही गमावून बसले. हे इतकं महत्वपूर्ण होतं का इंद्रदेव? प्रत्येक अंश महत्वपूर्ण होता. प्रभू श्रीरामांनी धर्तीवर ज्या उद्देशासाठी जन्म घेतला आहे, आता आपल्यामुळेच ते त्यांचं लक्ष पूर्ण करू शकतील. आपल्या बलिदानास्तव श्रीरामांनी आपलं लक्ष प्राप्त करण्याहेतू राजभवनाबाहेर आपले चरण ठेवले. अन्यथा ते राजसिंहासनावर बसून अयोध्येच्या राज्यकारभारात तल्लीन असते. आणि आपल्याच बलिदानास्तव या 14 वर्षात प्रभू श्रीराम सर्व राक्षसांचा नाश करतील. आम्हा देवतां तथा ऋषीमुनींपासून प्रेरित होऊन आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व वाईटाचा समूळ नाश करतील. देवी, आपल्याच बलिदानास्तव ते केवळ अयोध्येचेच नाही तर साऱ्या जगताचे राजा म्हणवतील. आणि अंततः आपल्याच बलिदानास्तव त्यांना पापावर अंतिम विजय प्राप्त होईल. आपलं बलिदान देवी जगाला कधीच उमगणार नाही. आपण जे कर्म केले देवी त्याकरता सदा शापित राहाल. आपणास घृणेने पाहिले जाईल, परंतु आम्हा देवतांसाठी आपण जे केले त्याकरता स्वर्गाचे द्वार सदैव आपल्यासाठी उघडे राहतील देवी. आणि आपण आम्हा देवतांमध्ये सदैव सन्मानित राहाल देवी. आमच्या दृष्टीने आपण सर्व मातांमध्ये महान आहात देवी. धरणी मातेचं दुःख दूर करण्यासाठी निस्वार्थ मनाने आपण आपल्या पुत्र रामाला दुःख सहन करण्यासाठी राज्य सोडून वनवासाला पाठवून जे बलिदान दिलं आहे, त्यासाठी आपणास आणि आपल्या बलिदानास शतशत प्रणाम देवी. राम राम जय जय श्री राम. राम राम जय जय श्री राम. आशा आहे की आपणास आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. आणि आता आपल्या मनात कुठली शंका, कुठला संशय राहिला नसेल. राम, आता आपली माता कैकेयींचे बलिदान लक्षात ठेवून आपण अन्य विचारांना मनातून काढून आपल्या उद्देशावर लक्ष केंद्रित करा. आपल्या बाणाचे शीर सदा तीक्ष्ण ठेवा, म्हणजे जो कोणी पापी, दुष्ट आणि दुसऱ्यांना हानी पोहोचवणारा जर आपल्या मार्गात आला तर आपण त्यांचे हृदय भेदू शकाल. आपण कोण आहात? ऋषी भारद्वाज. आपल्याच दर्शना हेतू आम्ही येत होतो ऋषीवर. हे मी जाणतो. अनंत काळापासून मी आपली इथे प्रतीक्षा करीत आहे. आपणास भेटून मी प्रसन्न झालो. यावे, अनंत काळापासून त्रिवेणी संगमात महाआरतीसाठी आपली प्रतीक्षा करीत होतो. क्षमा मागतो ऋषीवर. नदी पार करण्यासाठी थोडा विलंब झाला. यावे, निघूया. जशी आज्ञा ऋषीवर.
यांनीही हाच पण घेतला आहे की या सुद्धा आपल्या पतीसारख्याच वनवासी रूपात राजमहालात राहतील. हे आपण काय करीत आहात? आपल्या पतीला प्रणाम पाठवत आहे. मला माहित आहे तुम्हाला बघताच ते तुमचे चरण स्पर्श करतील. आपण चिंता करू नये. मी बंधू लक्ष्मणास परत घेऊनच येईन आणि संपूर्ण अयोध्येत ही घोषणा करा की आपले प्रिय राम, लक्ष्मण आणि सीता शीघ्रच आपल्या समवेत असतील. भरत, 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 आम्हाला क्षमा कर. ही त्रिवेणी नदी आहे श्रीराम. इथे गंगा, यमुना, सरस्वती या तिन्ही नद्यांचा संगम होतो. येथून आपल्या जीवनाची सर्वात महत्वपूर्ण यात्रा प्रारंभ होत आहे. राम, ही खूप पवित्र नदी आहे. याच पवित्र नदीच्या तटावर ब्रह्माजींनी यज्ञ केला होता. एक असा यज्ञ ज्याच्या पूर्णत्वाने विश्वातून सगळ्या वाईटांचा, दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी देवतांना एक शस्त्र प्राप्त झाले होते. यामुळेच ही माझी इच्छा आहे की आपण यात्रा प्रारंभ करण्यापूर्वी या पवित्र नदीस प्रणाम करून ब्रह्मदेवांची पूजा करून आशीर्वाद घ्यावा. ब्रह्मदेवांचा आशीर्वाद मिळवणे इतके सुलभ नाही. परंतु आपल्या मनोरथाच्या सफलतेसाठी आपण त्यांचं वरदान प्राप्त करणे परम आवश्यक आहे. असं होऊच शकत नाही की ब्रह्मदेव इतर कोणाला सफलतेचा आशीर्वाद देतील. ब्रह्मदेवाची आमच्यावर अशी कृपा आहे की कोणी इच्छा असूनही आमचं अहित करू शकत नाही.